इथे राजू परुळेकर सांगतात की हे आता सध्या जे सत्तेवरचे सरकार आहे ते लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे. आपण पाहिलंच की लोक सरकार निवडत नसतात, तर ही चुकीची माहिती पहिल्यांदा देत आहेत ते. दुसरी गोष्ट, ते बी जे पी आणि सध्याचं बी जे पी म्हणजे मोदी हे एक कार्टेल आहे म्हणून सांगतात. आणि ही लढाई कार्टेल विरुद्ध, या कार्टेल विरुद्ध जनता अशी आहे असं ते सांगतात. एका दृष्टिकोनातून त्यांनी या बी जे पी कार्टेल विरुद्ध जनता असं जेव्हा म्हणतात तेव्हा ॲक्च्युली तिथे जनता नाही आहे. तिथे बी जे पी शिवाय इतर सगळे पक्ष हे हे याला राजू परुळेकर जनता जर म्हणत असतील तर ती फार मोठी गडबड आहे. हे सगळे इतर पक्षसुद्धा एक 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 कार्टेल्स आहेत. आणि ही सगळी कार्टेल्सची एक ग्रुप ऑफ कार्टेल्स आहे. जसं बी जे पी एक कार्टेल आहे आणि बी जे पी सोबत असलेले अनेक वेगळे पक्ष अनेक कार्टेल्स आहेत. तर ग्रुप ऑफ कार्टेल, दोन ग्रुप ऑफ कार्टेल्समधलं हे युद्ध आहे, ही लढाई आहे. पण इथे जनतेचा काहीही संबंध नाही. इथे जनतेशी काही संबंध नाही आहे. त्या गोदी मीडिया म्हणून जे ओळखले जातात ते जे बी जे पीच्या विरोधात आहेत अशा सर्व पक्षांच्या कार्टेलला कार्टेल म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध मोदी म्हणजे जनता, म्हणजे मोदी जनतेचा आवाज आहे असं म्हणतात. पण मुळात ना बी जे पी कार्टेल जनता आहे किंवा जनतेचा आवाज आहे, ना इंडिया अलायन्ससारखे वेगळे जे बाकीचे पक्ष आणि त्यांचे कार्टेल्स आहेत तेही जनतेचा आवाज आहेत, ना जनता आहेत. पण राजू परुळेकर हे क्लिअर का नाही करत आहेत? डेमोक्रेसी आणि पार्टिक्रेसीमध्ये क्लिअर कट जर फरक आहे तर तो लोकांसमोर का मांडत नाही आहेत? त्यांनी मांडायला हवा आहे. धन्यवाद.